शरद पवार आणि भाजप हे दोन शब्द एकाच वाक्यात आले की महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण येतच. दोन विरुद्ध टोकं जी कधीच सोबत राजकारण करू शकत नाही असं बोललं जातं. पण यावेळी चर्चा थोडी वेगळी आहे, कारण शरद पवार एनडीएमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. इतकंच नाही तर त्यासाठी काही अटीही ठेवल्याचं बोललं जात आहे. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना राज्यात संधी, अशा अनेक चर्चांनी सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटल्यावर कडक शब्दात खासदारांना सुनावणारे शरद पवार त्यांच्यासाठी मतदारसंघ फिरेल असं म्हणणार नाही, अशा अनेक चर्चांनी सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटल्यावर कडक शब्दात खासदारांना सुनावणारे शरद पवार, त्यांच्यासाठी मतदारसंघ फिरेल असे म्हणणारे शरद पवार आणि त्याहून जास्त महाविकास आघाडीचा पाया रचणारे शरद पवारच आता एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत आहेत. पण खरंच हे सगळं एक नेता पार्टी बदलतो इतकं सोपं असणार आहे का? खरं तर पवार एनडीएमध्ये जाणार यापेक्षा त्यांनी एनडीए समोर ठेवलेल्या अटींची चर्चा जास्त सुरू आहे. या सगळ्या मागचं खरं राजकारण काय आहे, या चर्चांमध्ये किती तथ्य आहे आणि जर खरंच अशी काही घडामोड झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होऊ शकतात, हेच आपण आज समजून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. आजचा विषय केवळ एका पक्षाच्या निर्णयाचा नाही, तर महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय समीकरणांचा आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सातत्यानं एकच चर्चा रंगताना दिसत आहे. शरद पवार आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये संवाद सुरू असल्याचा दावा हा विविध राजकीय सूत्रांकडून केला जात आहे. या दाव्यावर कोणतीही अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नसलं तरी चर्चेचा वेग मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे हा केवळ राजकीय धुरळा आहे का, की त्यामागं खरोखरच काही मोठी हालचाल सुरू आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. कारण शरद पवार हे महाराष्ट्रातील असे नेते आहेत ज्यांचा प्रत्येक राजकीय निर्णय केवळ त्यांच्या पक्षापुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण राज्याच्या राजकारणावर त्याचे परिणाम होत असतात. या चर्चेमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे कथित अटी. सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार यांनी आपल्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात कृषी मंत्रिपद मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केल्याची चर्चा आहे. सध्या हे खातं शिवराजसिंह चौहान यांच्याकडे आहे. त्यामुळे ही मागणी मान्य करायची असेल तर भाजपला स्वतःच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करावे लागू शकतात. दुसरीकडे सहकार मंत्रालयात त्यांच्या पक्षातील एका खासदाराला राज्यमंत्रीपद मिळावे अशीही चर्चा आहे. विशेष म्हणजे सहकार हे मंत्रालय अमित शहा यांच्याकडे असून महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार क्षेत्राचे वेगळे महत्त्व लक्षात घेतले तर ही मागणी केवळ मंत्रिपदापुरती मर्यादित नाही, तर भविष्यातील राजकीय प्रभावाशी जोडलेली मानली जात आहे. इतक्यावरच ही चर्चा थांबत नाही. महाराष्ट्रातील सत्ता समीकरणांबाबतही काही अटी असल्याचे बोलले जात आहे. रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी चर्चा आहे. जर यामध्ये काही तथ्य असेल तर त्याचा थेट परिणाम महायुतीच्या सध्याच्या मंत्रिमंडळावर होऊ शकतो. कारण नवीन मंत्र्यांना स्थान द्यायचे म्हणजे विद्यमान काही मंत्र्यांची जबाबदारी बदलावी लागू शकते. त्यामुळे हा विषय फक्त शरद पवार आणि भाजपपुरता राहत नाही, तर महायुतीतील अंतर्गत राजकारणालाही स्पर्श करणारा ठरतो. याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बारामती. 2029च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे यांनाच उमेदवारी मिळावी अशी अपेक्षाही व्यक्त झाल्याची चर्चा आहे. बारामती हा केवळ एक मतदारसंघ नाही, तर पवार कुटुंबाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. गेल्या काही वर्षात या मतदारसंघात पवार कुटुंबातच राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. त्यामुळे भविष्यात बारामतीमध्ये पुन्हा घरातील संघर्ष टाळण्याचा प्रयत्न या चर्चेमागे असू शकतो, असंही काही राजकीय विश्लेषक मानतात. या सगळ्या चर्चेकडे दुसऱ्या बाजूने पाहिल्यास आणखी एक चित्र समोर येतं. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाकडे मर्यादित खासदार आणि आमदार आहेत. पुढील निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे अनेक नेते स्वतःच्या राजकीय भविष्याचा विचार करू लागतील. अशा परिस्थितीत आपल्या पक्षातील नेत्यांचे राजकीय अस्तित्व सुरक्षित राहावे, त्यांना सत्ता आणि संधी दोन्ही मिळाव्या, यासाठी आगाऊ राजकीय चर्चा सुरू असण्याची शक्यता काही विश्लेषक व्यक्त करत आहेत. म्हणजे हा विषय केवळ सत्तेत सहभागी होण्याचा नसून पक्षाची पुढची वाटचाल सुरक्षित करण्याचा असू शकतो. दरम्यान भाजपच्याही दृष्टीनं हा निर्णय सोपा नाही, कारण एनडीएमध्ये नवीन मित्रपक्षाला स्थान द्यायचे असेल तर त्याचे परिणाम विद्यमान मित्रपक्षांवरही होऊ शकतात. प्रत्येक पक्षाचा राजकीय समतोल राखावा लागतो. शिवाय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कोणाला कोणते खाते द्यायचे, कोणत्या पक्षाला किती प्रतिनिधित्व द्यायचं, हे सर्व एकमेकांशी जोडलेले प्रश्न आहेत. म्हणूनच अद्याप भाजपकडून कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. यामध्ये आणखी एक राजकीय पैलू आहे. जर शरद पवार यांनी एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर त्याचा सर्वात मोठा धक्का विरोधी आघाडीला बसू शकतो. कारण महाराष्ट्रात विरोधकांची ताकद आधीच अनेक राजकीय घडामोडींमुळे कमी झाल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता वेगळी भूमिका घेतल्यास विरोधी राजकारणाची नव्याने मांडणी करावी लागू शकते. दुसरीकडे जर त्यांनी विरोधी आघाडीतच राहण्याचा निर्णय घेतला तर सध्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळेल. त्यामुळे दोन्ही शक्यता सध्या तितक्याच चर्चेत आहेत.
राजकारण कायमस्वरूपी मित्र राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात. कायमस्वरूपी असतात ते हितसंबंध आणि परिस्थिती. शरद पवार यांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा बदलत्या परिस्थितीनुसार वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सध्याच्या चर्चांकडेही त्याच दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. मात्र आजच्या घडीला एक गोष्ट स्पष्ट आहे, या सर्व चर्चा अद्याप अधिकृत नाहीत. ना शरद पवार यांनी कोणती घोषणा केली, ना भाजपनं कोणती पुष्टी केली. त्यामुळे राजकीय सूत्रांकडून येणाऱ्या माहिती आणि प्रत्यक्ष घडामोडी यामध्ये फरक असू शकतो. पण एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण जर या चर्चांचे रूपांतर प्रत्यक्ष निर्णयात झाले तर केवळ एक पक्ष नाही तर संपूर्ण राज्याचं राजकीय समीकरण बदलू शकतं. आणि जर तसं झालं नाही तर या चर्चांमुळे विविध पक्षाच्या पुढील रणनीती नक्कीच बदलतील. त्यामुळे आता या सगळ्यांचे लक्ष एकाच प्रश्नाकडे लागलं आहे, शरद पवार शेवटी नरेंद्र मोदींसोबत जाणार की विरोधी आघाडीसोबतच ठामपणे उभे राहणार? या प्रश्नाचं उत्तर येणारे काही दिवस देणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? ही केवळ राजकीय अफवा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या समीकरणाची खरी सुरुवात आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.